Namaste everyone. This is the another writing skill blog. What is blog? It is an online journal. आपल्याला जर्नल म्हणजे माहिती आहे मासिक जे असतं येतं ठराविक दिवसांनी महिन्याला एकदा किंवा 15 डेजला येतं ते पाक्षिक असतं तर 15 दिवसांनी येणारं. तर यापैकी एक कोणतंही जे जर्नल असतं तर ते जर्नल जे असतं आपण हँड रिटन आपण बघतो त्याच्यावर साप्ताहिक सकाळ असं असेल किंवा मासिक जे मंथली येतं ते समजा 4 चौघीसारखं एखादं मासिक असेल. लोकप्रभा हे एक पूर्वी मासिक होतं तर या पद्धतीने अशी काही किंवा मनशक्तीची काही मासिकं होती दर महिन्याला पब्लिश व्हायचं ते यायचं ते. तर हे इन्फॉर्मेशन असतं याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असते आणि जे हँड म्हणजे आपल्याला जे हार्डबुक वाटतं तर तसंच हे ऑनलाईन असतं म्हणजे याला आपण थोडक्यात ऑनलाईन मासिक असं आपण आपल्या माहितीसाठी म्हणू शकतो. इट इज इन्फॉर्मेशन बेस्ड ऑन करंट इश्यूज. आता याच्यामध्ये जे करंट इश्यूज आहेत समजा जसं की एखादं ॲक्सिडेंट झाला आहे मग असे ॲक्सिडेंट होऊ नयेत किंवा एखाद्या प्रसिद्ध एखाद्या आता मध्ये त्या कोणते तरी ते महाराज होते त्या महाराजांनी सुसाईड केलं आहे तर मग हा एक ज्वलंत इश्यू झाला की सुसाईड करायला नाही पाहिजे किंवा 10वी-12वीच्या परीक्षा झाल्यानंतर मुलांनी फ्रस्ट्रेशनमध्ये येऊन काही एखाद्या मुलांनी किंवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असे काही जे इश्यूज आहेत याच्यावर आधारित काही माहिती लिहिलेली असते काही डाटा असतो तर त्याला ते मासिकमध्ये येतं. याच्यामध्ये जास्त गोष्टी नसतात तर लेख असतात यामध्ये स्टोरीज नसतात. वी कॅन शेअर आवर व्ह्यूज रिलेटेड टू सब्जेक्ट. तर आपण त्या सब्जेक्टशी रिलेटेड आपले व्ह्यूज आपण त्यामध्ये शेअर करू शकतो. ईच एंट्री ईच राईटअप इज कॉल्ड ॲज पोस्ट. आता ही प्रत्येक जी आपण समजा लिहिली मी लिहिली माझ्या फ्रेंडने लिहिली अजून 4 जणांनी लिहिली तर प्रत्येकाचं जे राईटअप आहे लिहिलेलं जे मॅटर आहे त्या प्रत्येक एका मॅटरला एक पोस्ट असं इथे या ठिकाणी म्हटलं जातं. द साईट इज ओपन टू पीपल फॉर कॉमेंट्स. मग आता आपण जे लिहितो त्याच्या खाली कॉमेंट्ससाठी पब्लिकनी कॉमेंट करावेत की हे बरोबर आहे चूक आहे आवडलं नाही आवडलं किंवा याच्यामध्ये आणखी हे पॉईंट्स पाहिजेत असं काही कोणते सजेशन कॉमेंट्स असतात तर त्यासाठी ही साईट ओपन असते. ज्या साईटवर आपण हे ऑनलाईन जी पोस्ट आहे ती अपलोड करणार असतो. यामध्ये काय आहे पिक्चर फोटो इमेजेस व्हिडिओज आर ॲडेड व्हेअर रिलेव्हंट. मग आपल्याला जर वाटलं की आपण एखादं हे लिहितोय किंवा समजा ड्रॉटवर लिहितो आहे फ्लडवर लिहितो आहे तर त्याच्याशी रिलेटेड जर पिक्चर्स आपल्याला त्यामध्ये अपलोड करायचे असतील तर आपण पण ॲड करू शकतो अपलोड त्या ठिकाणी करू शकतो. मग आपल्याला इथं काय करावं लागतं तर वी शुड चूज अ टॉपिक. टायटल शुड बी ॲट्रॅक्टिव्ह आणि मग ह्याचं इंट्रोडक्शन सेकंड पॅरा आणि कन्क्लुजन या पद्धतीने 3 पॅरामध्ये आपल्याला लिहायचं आहे. पहिला पॅरा असेल इंट्रोडक्शनचा ते जे की सब्जेक्टचं इंट्रोडक्शन. थोडक्यात हे एक माहितीपूर्ण निबंध असतो एखाद्या विषयावर असं आपण म्हणू शकतो किंवा एखादी घटना घडली तर मग आपल्याला आपलं मत त्याच्यावर व्यक्त करायचं असेल तर त्यासाठी आपण ऑनलाईन ती पोस्ट तयार करायची आहे याला आपण ब्लॉग म्हणतो. तर पहिला पॅरा इंट्रोडक्शनचा असतो नंतरची बॉडी जी असते ती 5 to 6 लाईन्स आणि कन्क्लुजन असते की म्हणजे यावेळेस आपण सगळ्यांनी ॲक्शन काय घेतली पाहिजे किंवा आपण हे चूक आहे का बरोबर आहे कसं राहिलं पाहिजे याचे पुढच्या पिढीवर काय त्याचे परिणाम होणार आहेत वगैरे या पद्धतीने. टायटल अँड पॉईंट्स समटाईम्स गिवन आणि ओनली टायटल इज गिवन. कधी कधी टायटल आणि पॉईंट पण दिलेले असतात त्याचे. कधी कधी नुसतं टायटल दिलेलं असतं आपल्याला ते लिहावं लागतं. तर मग कसं प्रिपेअर करायचं आहे तर याच्यासाठी आपल्याला काही डेटा आणि इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. समजा आपण फार्मर सुसाईडवर लिहित असो तर मग कोणत्या साली किती फार्मर सुसाईड झाल्या वगैरे असं काही इन्फॉर्मेशन आपल्याकडे पाहिजे. व्ह्यूज ऑफ ग्रेट पीपल. आता याच्यावर काही व्ह्यूज समजा ग्रेट पीपलने काही बोललेले असतील तर ते आपल्याला माहीत पाहिजे म्हणजे त्याचा रेफरन्स आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. पास्ट प्रेझेंट ऑफ द सब्जेक्टचं जो आहे पास्ट प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये त्याचं महत्त्व हे आपल्याला माहिती असेल तर आपल्याला त्याच्यावर छानपैकी लिहिता येतं. रेटॉरिकल क्वेश्चन्स कोटेशन्स हे आपण याच्यामध्ये लिहू शकतो. रेटॉरिकल क्वेश्चनवर आपण बोललेलं आहे की जसं की इज इट गुड टू थ्रो गार्बेज हिअर. इथं गार्बेज टाकणे योग्य आहे का तर जे आपल्याला म्हणायचं असतं की इट इज नॉट गुड ऑर इट इज नॉट करेक्ट इट इज नॉट प्रॉपर टू थ्रो गार्बेज असं म्हणायचं असतं. त्याऐवजी आपण असं म्हणतो इज इट करेक्ट टू थ्रो गार्बेज हिअर. तर हे रेटॉरिकल क्वेश्चन आहे ते अपिलिंग असतात म्हणून आपण याचा यूज करू शकतो. कोटेशन स्लोगन्स सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ वगैरे असे आपण हे पण यूज करू शकतो. पर्सेंटेज यूज करू शकतो की किती पर्सेंट विद्यार्थ्यांनी विशिष्ट विषयातच यश मिळवले किती पर्सेंट विद्यार्थी फक्त कम्प्युटर सायन्सला गेलेत या पद्धतीने. पर्सनल आपलं ओपिनियन त्याच्यावर काय आहे की खरं हे बरोबर आहे का म्हणजे आपल्याला जे वाटतं एकंदर परिस्थितीवरनं की असं याचं भविष्य असेल किंवा हे चुकीचं आहे याचा परिणाम हे होईल असं आपल्याला वाटत असेल तर आपण ते देऊ शकतो. नंतर अपील ओथ प्रॉमिस हे पण आपण त्या ठिकाणी
शेवटच्या पॅराग्राफमध्ये लिहू शकतो की सगळ्यांना माझं हे आवाहन आहे, इट इज अपील टू ऑल द रीडर्स टू डू धिस अँड दॅट, किंवा वी शुड टेक द ओथ फ्रॉम दिस डे दॅट वी शुड नॉट वी शुड हॅव द लिमिट ऑफ 2 hours फॉर आवर स्क्रीन टाईम, असं आपण काही लिहू शकतो. किंवा एव्हरी स्टुडंट शुड प्रॉमिस देअर पॅरेंट्स नॉट टू हॅव मोबाईल इन हँड एक्सीड फ्रॉम 3 hours वगैरे, असं आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर सब्जेक्ट कोणते येऊ शकतात, तर हे ना रिसेंट सब्जेक्ट्सवर आपल्याला लिहायचं असतं. आपलं मत जे असतं ते रिसेंट असतं. हे ना आपण पहा, आता एखादी गोष्ट घडली आपल्या आजूबाजूच्या परिसरात, तर लगेच आपण काय करतो, 3-4 लोक म्हणा किंवा आपले फ्रेंड्स असतात त्याच्यावर, ह्या विषयावर आपण बोलतो गप्पा मारतो की हे बरोबर आहे, हे नाही. मग प्रत्येकजण आपलं आपलं मत व्यक्त करतं. तेच मत जर आपण लिखित स्वरूपात व्यक्त करत असू आणि ऑनलाईन व्यक्त करत असू आणि चांगल्या शब्दामध्ये, तर त्याला ब्लॉग म्हणायचं. हे असं सोपं लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये जसं की मोबाईल ॲडिक्शन, स्टुडंट सुसाईड ड्यू टू प्रेशर, फार्मर्स सुसाईड, वॉटर कॉन्झर्वेशन नीड ऑफ टुडे, किंवा योग ऑर जिम या पद्धतीने. त्यानंतर फास्ट फूड, असे काही सब्जेक्ट्स या ठिकाणी येऊ शकतात. आणि या सब्जेक्टवर काय करायचं आहे, आपल्याला ब्लॉग लिहायचा असतो. तर याचं एक स्पेशल फॉर्मॅट असतं, जसं की एक बॉक्स करायचा आहे, या ठिकाणी साईड्स इकडे एक छोटंसं हे करायचं आहे. आपल्या मोबाईलवर समजा किंवा कम्प्युटरवर आपल्याला जर काही लिहायचं असेल, तर आपण काय करतो, इथे त्याची विंडो जशी दिसते, आपल्याला स्क्रीन जशी दिसते त्या पद्धतीचा एक बॉक्स करून आपण त्यामध्ये ब्लॉग लिहायचा असतो. तर याला पण आपल्याला 4 मार्कांसाठी लिहायचं आहे, त्या पद्धतीने लिहायचं आहे. आपले सगळे रायटिंग स्किल झाले ना, की आपण काय करूया, की कोणते रायटिंग स्किलला कोणते ऑर आहेत 12thला, आणि मग त्यातलं कोणतं लिहिलं तर आपल्याला जास्त सुटेबल आहे, याच्यावर थोडंसं नंतरचा एक व्हिडिओ करूया. ठीक आहे, थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.